हात डोक्याला नेले, कण बोट मोडले आणि परत रखमा भांडे घासायला बसली. तसा बाब्या पुन्हा बाजाकडे वळला आणि बाजूवर अंग टाकून गोरडा अंगावर वळला. तसं रखमाच्या ध्यानात आलं, बाब्या अजून बाजाकडे का वळला, आज शाळेला जायचं नाही का? तसं माईनं आवाज दिली, बाब्या शाळेला जायचं नाही का, अजून पिंगुळ आलास इकडंच. तसा बाब्या पुन्हा बाजूला स्प्रिंग सारखा उडाला आणि माईच्या पुढ्यात जाऊन म्हणाला, माय हळू बोल, मास्तरनं म्हणले आज गावात दंगल आहे म्हणून. दंगल म्हणल्यावर माईच्या काळजाचं पाणी झालं. रखमानं त्याचा हात घेतला आणि आपल्या गळ्याला लावला. घे घे माझे आण, घे 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 माझे आण, घे घे म्हणाले की. तसं बाब्यानं रखमाच्या गळ्याला हात लावला. हा घेतली, सांग. बाब्या काय बी जरी झालं तरी गावात कुठं जाऊ नको आणि पोपटाच्या बाहेर निघलो. बरं ये माय, निघणार असं बाब्याने शब्द दिला. तसा रखमा भांडे घासली, तसं पोपटात गेली, पीठ घेतलं, काठोपीमध्ये पीठ घेतलं, चुरली, भाकऱ्या भराभरा भाकऱ्या थापल्या, डब्बा करून आंघोळ करून ती शेताकडं कामाला निघाली. निघता निघता पुन्हा बाब्याला बजावलं, मी तुला आण दिलो, तुला आण घातलो, काय बी जरी झालं तरी पोपटाच्या बाहेर जायचं नाही. जाय माय, ते सांगायला लागले सुग, एकदा आण घेतला का नाही, जायला म्हणजे जायला. तसं रखमा घरातून काढता पाय घेतली, बघता बघता दिस पार कासरावर वर चढला. तसं गावातलं एक टोळकं झोपडपट्टीवर आलं. कुणाच्या हातात कत्त्या होत्या, कुणाच्या हातात गज होते, कुणाच्या हातात इटा होत्या, कुणाच्या हातात दगड होते, कुणाच्या हातात भाले होते. हे सगळं बाब्या पोपटाच्या सांधीतून सगळं न्याहळत होता. तेवढ्या